PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का हा भाग अंतिम भाग आहे. भाग 51वा. आपण तिथे जातोय. आदिराजच्या अंगात वीज संचारली होती. रक्त तापलं. आज विश्वनाथ चौधरी असेल किंवा मी, तो म्हणाला व मैथिलीचा हात धरून तीरासारखा बाहेर पडला. कथा पुढे सुरू. आधी थांब, मी सुद्धा येतो. राकेश त्याच्या मागे जात म्हणाला. ठीक आहे, चल. काजल, तू घरी जा, आपण बोलू नंतर. राकेश काजलला म्हणाला. नाही, मी सुद्धा येते, ती म्हणाली. नको, तिथे काय असेल माहीत नाही, धोका होऊ शकतो. असू दे, विश्वनाथ चौधरींनी आम्हाला पण खूप त्रास दिलाय. आता त्यांच्यासमोर उभी राहून मी लढणार, काजल निर्धाराने म्हणाली. राकेशने आदिराजकडे पाहिले. त्यांनी डोळ्यांनी संमती दिली. ठीक आहे, चल. चौघे कारमध्ये बसले. कार आदिराज चालवत होता. न्यू मेट्रो कॉलनी सितारा बिल्डिंगसमोर आदिराजची कार थांबली. संध्याकाळचा अंधार दाटला होता. अर्धवट बांधकाम, भोवती सिमेंटची पोती, लोखंडी सळ्या आणि बेसमेंटमध्ये पिवळसर ट्यूबलाईटचा थरथरणारा उजेड होता. सगळे सावध रहा, आदिराजने कुजबुजत सांगितलं. राकेशने येताना आधीच पोलिसांना लोकेशन शेअर केलं होतं, पण ते येईपर्यंत त्यांना वेळ मारून न्यायची होती. समोर कुठलं संकट उभं राहणार याचा काही अंदाज नव्हता. आत किती माणसं आहेत हेही माहीत नव्हते. त्यांच्याकडे काहीच हत्यार नव्हते, पण मनाची जिद्द व शरीराची ताकद होती. ते हळू बेसमेंटकडे चालू लागले आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या छातीत धस्स झालं. काजलने राकेशचा हात धरला तर मैथिली जोरात ओरडली. आजो आणि गोका समोर खुर्चीला बांधलेले, ते अजूनही बेशुद्ध होते. मैथिलीच्या ओरडण्याने तिथलं वातावरण गढूळ झालं. काळोखातून 3-4 धडिंगण त्यांच्या रोखाने धावत आले, हातात काठ्या सळ्या. पण आदी व राकेश तयार होते. आज नाही तर कधी नाही. आदिराज व राकेशने त्यांच्यावर धावून आलेल्या दोघांचा समाचार घेतला. त्यांच्या हातातल्या सळ्या हवेतवर पकडून त्यांना जमिनीवर लोळवले. 2 जणांनी मैथिली व काजलकडे मोर्चा वळवला. मैथिली, तो आजोना मोकळं कर, शुद्धीत आण, मी बघते ह्यांच्याकडे, काजल ओरडली. खाली बेसमेंटमध्ये येताना सेफ्टी म्हणून काजलने आधीच तिथली एक सळी हातात घेतली होती. जीव खाऊन तिने ती सळी समोरच्या माणसाच्या पायावर मारली. कळवळून तो खाली कोसळला, पण दुसऱ्याने पटकन काजलचे केस धरले. वेदनीने काजल, राकेश असं म्हणून ओरडली. राकेशने ते पाहिलं आणि वाघासारखा चवताळून त्याच्यावर धावून गेला. एका तडाख्यात त्याने त्याला गारद केले. तू ठीक आहेस? तिच्या खांद्याला धरून राकेशने विचारले. हो, मी ठीक आहे, ती बोलली. आपण राकेशचे नाव कसे घेतले याचं काजलला आश्चर्य वाटले, तर राकेशही तिचाच विचार करत होता. तोच काहीतरी झाले. त्या कोंदट बंद जागेत बंदुकीच्या गोळीचा आवाज घुमला. सगळ्यांनी तिकडे पाहिले. एका काळोख्या कोपऱ्यातून विश्वनाथ चौधरी शांतपणे टाळ्या वाजवत पुढे आला. त्याच्या मागे अजून खुनशी लोकं होती आणि एक व्यक्ती होती जी थोडी विश्वनाथसारखी दिसत होती. राकेशने ओळखले. आधी हाच तो माणूस जो अंकलला भेटायला आला होता. राकेश ओरडला. डॅडी? आदिराजचा आवाज थरथरला. वाह, शेवटी मुलगा बापाच्या विरोधात उभा राहिलाच, विश्वनाथ कडवटपणे बोलला. पण अजून खेळ संपलेला नाही आदिराज, तो माणूस हसत म्हणाला. हा खेळ नाही, गुन्हा आहे, आदिराज गुरगुरला. गुन्हा काय, खेळ काय, तुला जे नाव द्यायचे ते दे, सुरू तर झालाय. सूर्यकांत चौधरी परत हसला. विश्वनाथची माणसं मैथिलीकडे धावली. एकाने तिला धरलं. सोड मला आजो, मैथिली रडत ओरडली. आदिराज, तिने रडत त्याच्याकडे पाहिलं. आधीचा संताप, क्रोध उफाळून आला. तो तिच्याकडे धावणार तोच विश्वनाथने बंदूक काढली. मैथिलीच्या तोंडून किंकाळी फुटली. कोणीही जवळ आलं तर आधी यांना गोळी घालेन, तो गुरगुरला. क्षणभर सगळेच गोठले आणि काजल पुढे आली. विश्वनाथजी, तुम्ही पैशासाठी इतके आंधळे झालात, इतक्या नीच पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. आता तुमचाच मुलगा तुमच्या विरोधात उभा आहे, अजून किती खाली पडणार, ती रागाने बोलली. ए चुप, तुला आणि तुझ्या बापाला पण चांगली सजा मिळणार आहे. माझ्याशी गद्दारी, विश्वनाथ ओरडला. मग तुम्ही काय केलं डॅडी? आधीचा आवाज गुंजला.
पैशासाठी, सत्तेसाठी लोकांशी गद्दारी केलीत, त्यांना फसवलं, लुटलं त्यांना. आता मैथिलीच्या शाळेतल्या खजिन्यासाठी तिच्या म्हाताऱ्या आजोबांना निर्दयपणे ते आणलं, तेही बेशुद्ध करून. त्याच खजिन्यासाठी तुम्ही 2-2 खून केलेत या मैथिलीच्या आईवडिलांचे, त्यांना पाण्यात बुडवून मारलेत. आदिराज बेभान होऊन ओरडला. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. क्षणभर विश्वनाथ चपापला. आदिराजला कसं समजलं हे त्याच्या मनात आले, पण चेहऱ्यावर तसं काहीच न दाखवता तो गालात हसला. बेटा, आवडला तुझा जोश, तडफदारपणा, शोभतोस माझा मुलगा. चुप, मी तुमचा मुलगा नाही आहे. एका खुन्याचा, नीच माणसाचा माझा काहीच संबंध नाही. माझं नावही घ्यायचं नाही. तुमच्या पापाचा घडा भरला. मी तुम्हाला सोडणार नाही डॅडी. तू मला धमकी देतोयस? आदिराज, ज्या पैशासाठी मी हे एवढं केलं, खून केले आणि पुढेही करायला मागे पुढे बघणार नाही, या मैथिलीच्या आईबापाला मीच मारले. हो, मीच. या माझ्या चुलत भाऊ सूर्यकांत करवी. समजलं? सूर्यकांत, बघतोस काय? धर या साऱ्यांना. विश्वनाथ वेडापिसा झाला, तर काजल गालात हसली. त्या क्षणी वरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. राकेश हळूच मागे सरकला आणि एका लोखंडी रॉडने त्याच्या हातावर जोरात फटका मारला. बंदूक खाली पडली व आदिराज विजेसारखा झेपावला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. शेवटी तो बाप होता म्हणून आधी त्याला धरून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. विश्वनाथने जोरात ढकलून आदिराजला खाली पाडलं, पण यावेळी आदिराज मागे हटणार नव्हता. हे तुमच्यासाठी नाही, आजो आणि मैथिलीच्या निष्पाप आई वडिलांसाठी आहे. गोकासाठी, काजलच्या बाबांसाठी आणि तुमच्या प्रत्येक पापासाठी, तो ओरडला. त्याने विश्वनाथला घट्ट पकडलं. पोलीस आत घुसले. विश्वनाथ चौधरी, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. क्षणात त्याच्या हातात बेड्या पडल्या. विश्वनाथची नजर आदिराजकडे रोखलेली. तू माझा मुलगा नाहीस. आदिराजच्या डोळ्यात अश्रू आले, पण आवाज ठाम होता. आजपासून मी फक्त न्यायाचा आणि नंदिनी चौधरीचा मुलगा आहे. पोलीस विश्वनाथ, सूर्यकांत व बाकीच्या माणसांना घेऊन गेले. आजो आणि गोकाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुदैवाने क्लोरोफॉर्मचा परिणाम तात्पुरता होता. दोघेही शुद्धीवर आले. मैथिलीने आजोंचा हात धरला व तिला रडू कोसळलं. आम्हाला माहिती होतं, आमचा आदिराज येणारच, आजो हसत म्हणाले. काही दिवसांनी विश्वनाथच्या सर्व गैरव्यवहारांचे पुरावे समोर आले. गोव्याच्या इन्स्पेक्टर गोन्साल्विसने त्या पकडलेल्या बोटीच्या चालकाला साक्षीदार म्हणून उभे केले. नव्याने केस उभी राहिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काजलने सावधगिरीने केलेलं फोन रेकॉर्डिंग. विश्वनाथच्या विरुद्ध खुन्याचा तो महत्त्वाचा पुरावा होता. काजलच्या वडिलांचा बुडालेला पैसा कायदेशीर मार्गाने परत मिळाला. आदिराजने अधिकृतपणे कंपनीची सूत्रे हातात घेतली. कंपनीची सर्वेसर्वा त्यांनी नंदिनीला केले. पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांनी जाहीर केलं, आजपासून या कंपनीत कुणाचाही हक्क हिरावला जाणार नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हेच आपले नियम असतील. काजलच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू होते. मैथिली आदिराजकडे पाहत होती, अभिमानाने आणि खूप प्रेमाने. इतक्या वर्षांनी आजोंना न्याय मिळाला होता. त्यांना अश्रू अनावर झाले. मैथिलीने त्यांना मिठी मारली. यापुढे कोणावरही अन्याय होणार नव्हता. सरकारने रीतसर पाहणी करून शाळेत खजिन्याची जागा शोधली. त्याचा शाळेवर काहीही परिणाम होणार नव्हता. खजिन्याची जी काही रक्कम होईल त्याचा 10% हिस्सा दामोदरपंत व मैथिलीला सरकारकडून देण्यात येणार होता. आजूंच्या घरात सगळे एकत्र बसले होते. वातावरण हलकं आनंदी होते. गोकाने सगळ्यांसाठी कॉफी आणली. मैथिली, आदिराज, नंदिनी, तर अखिलेश महाजन, काजल, राकेश सारे बसले होते. नंदिनी, तुझं दुःख आम्ही समजू शकतो, आजू तिच्याकडे बघत म्हणाले. नाही बाबा, अजिबात हे दुःख नाही आहे, उलट आनंद झालाय. इतकी वर्षे एका खोटारड्या वाईट वृत्तीच्या, त्याहीपेक्षा एका खुन्याच्या घरात राहत होते. त्याचं दुःख जास्त होते. त्या माणसाने सगळ्या नात्याला डाग लावला, नवऱ्याच्या आणि बापाच्या. मी आता मोकळा श्वास घेते. नंदिनी मनापासून बोलली. आता पुढचं आयुष्य फक्त माझ्या आदिराज आणि मैथिलीचा सुखी संसार बघण्यात घालवणार आणि नातवंड खेळवणार, ती हसून बोलली. आधीने मैथिलीकडे पाहिलं. ती तर लाजून खाली पाहत होती. अखिलेशराव, जावई पसंत आहे ना तुम्हाला? आजोंनी विचारले. आजोबा, तुमच्या शब्दाबाहेर नाही. मी सुद्धा चुकलो. वाईटाशी वाईटपणे वागायला गेलो. त्यात स्वतःच्या मुलीला ओढले. काजल, मला माफ कर बाळा. आदिराजचाही मी गुन्हेगार आहे. मला माफ करा. अखिलेश हात जोडत म्हणाला. अखिलेशराव, आपली चूक मान्य करायलाही मोठं मन लागतं. तुम्ही चुकलात, पण ती चूक दुरुस्त केलीत, आजो म्हणाले.
आजोबा, मला राकेश माझा जावई म्हणून पसंत आहे. आता सारं काही माझ्या काजलच्या आनंदासाठीच होईल. आजपासून माझा बिझनेस मी माझ्या जावयाकडे म्हणजे राकेशच्या हवाली करतो. अखिलेश खूप आनंदून म्हणाला. राकेश व काजल उठले व त्यांनी वाकून आजो, अखिलेश व नंदिनीला नमस्कार केला. तिथलं सारं वातावरण नजर लागावी असं सुंदर झालं होतं. प्रेममय होते. मैथिली आदिराजच्या मिठीत होती. दोघेही एकमेकांना घट्ट बिलगून होते. सारा दुरावा संपला होता. दोघांच्या डोळ्यात नवी स्वप्न होती आणि ती पुरी करण्याची जिद्द. आदिराजचे ओठ मैथिलीच्या गुलाबी ओठांवर अलगद विसावले. नव्या सुरुवातीची पहाट, नव्या प्रवासाची सुरुवात होत होती. तुमची आवडती कथा इथेच तुमचा निरोप घेत आहे. मंडळी, कथेला प्रेम द्या. कथा संपली. कथा कॉपी करा, सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद आणि आवडल्यास कथेला हाईप करायला विसरू नका. काळजी करा.